नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात बदल होत होता, तेव्हा आपण सर्वांनी एक गोष्ट सगळ्यांनी ऐकली, ती म्हणजे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. आणि असंच काही आपल्या शिक्षक भरतीत आता होतंय काय, अशी आशंका निर्माण झाली आहे. कारण सकाळी उठल्यानंतर जेव्हा मी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली, त्यामुळे मला थोडासा धक्काही बसलेला आहे. आणि त्याच लागोलाग मला एक प्रश्न निर्माण झाला, की जर ही बातमी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली, तर आपले विद्यार्थी पॅनिक तर नाही होणार? आपल्या योग्यताधारकांच्या मनात काही प्रश्न निर्माण होतील का? म्हणून त्या प्रश्नाची उत्तरे आणि निर्माण होणाऱ्या प्रश्नाचा गोंधळ थांबवण्यासाठी हा व्हिडिओ लागोलाग बनवण्यात येत आहे. आता तुम्ही बघू शकता, सकाळचे 6:30 वाजले आणि हा व्हिडिओ बनवायला मी सुरुवात केलेली आहे. बातमी अशी होती मित्रांनो, ती जी बातमी आहे ती सगळ्यात म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची आशंकता नसतानाही ती बातमी आलेली आहे. आणि ती बातमी अशी आहे की मराठी माध्यमाचे उमेदवारही सेमी इंग्रजी शाळेसाठी नियुक्तीसाठी पात्र असणार आहेत. आताच हे आजच्या पेपरची बातमी आहे. हे तुम्ही कटआउट बघू शकता माझ्या हातामध्ये. आणि बातमी सविस्तर अशी आहे की जे संतोष मगर होते, संतोष मगर सर, ज्यांनी आंदोलन केलं होतं आयुक्त कार्यालयासमोर येते की इंग्रजी माध्यमाचे पत्रक रद्द झाले पाहिजे याच्यासाठी, जे डीएड बीएड असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष आहेत. मग त्यांची झालेले आंदोलन किंवा त्यांच्या ज्या गोष्टी झाल्या होत्या त्या आपल्या सर्वांसमोर आल्या होत्या. त्यांचं आंदोलन मागे झालं, शिक्षक भरतीला सुरुवातही झाली, पण ध्यानीमनी नसताना काल एक पत्र निघालं. ते पत्र काढलेलं आहे. तुम्हाला सांगतो सविस्तर बातमी एका मिनिटामध्ये. राज्यातील मराठी माध्यमाचे विद्यार्थी ही पुढील आदेशापर्यंत मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर सहशिक्षक पदावर नियुक्तीसाठी प्राधान्यक्रम म्हणजे प्रेफरन्स देऊ शकतात, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी शुक्रवारी 9 तारखेला दिला. ज्याचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाले आहे अशा उमेदवारांना सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सहशिक्षक पदावर नियुक्तीकरता प्रथम प्राधान्य देण्याबाबतचा शिक्षण आयुक्तांच्या पत्राला हे आव्हान देण्यात आले आहे. 12 फेब्रुवारी पर्यंतचे पसंतीक्रम देण्याची अंतिम मुदत आहे. याचा विचार करून खंडपीठाने वरील प्रमाणे अंतरिम आदेश दिला आहे. तर मित्रांनो, जे काही आपली पवित्र पोर्टलवरती जे काही प्रेफरन्स रजिस्ट्रेशन सुरू झालंय, तिथे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीवरती नियुक्ती मिळणार नाही हे आपल्याला अगोदरपासून माहिती झालं होतं, पसंतीक्रम सुरू होण्याच्या अगोदर. पण काल खंडपीठाने एक आदेश दिला की तेही विद्यार्थी याच्यासाठी प्रेफरन्स देऊ शकतात. म्हणजे मराठी मीडियमचे विद्यार्थी सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीचे शिक्षक म्हणून ते प्रेफरन्स देऊ शकतात. आणि याचाच आधार घेऊन आता ज्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स लॉक केले, ज्या विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम दिलेत, त्या विद्यार्थ्यांचं काय? आणि दुसरा उपस्थित होणारा प्रश्न तो म्हणजे, मग याच्याबाबत काय अधिकची स्पष्टता आहे का? या दोन मोठ्या प्रश्नांचे तुमच्या मनातही उपस्थित झाले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरती नक्की शिक्षण आयुक्त कार्यालय येथे काहीतरी विचार होईल. ज्या विद्यार्थ्यांनी आता लॉक केलंय त्यांनी पॅनिक होऊ नका, किंवा ज्या विद्यार्थ्यांचं लॉक करायचं राहिलंय मग परत नवीन प्रेफरन्स येते का, परत ते जनरेट करायचे का, याबाबतही आज नाही तर उद्यापर्यंत शिक्षण आयुक्त कार्यालयातून स्पष्टता येईल. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे अजून 3 दिवस शिल्लक आहेत. 10, 11 आणि 12 हे 3 दिवस शिल्लक आहेत. या दिवसामध्ये काहीतरी याच्यावर निर्णय होईल. कारण जवळपास 2,500 पदांची जाहिरात ही फक्त सेमी इंग्लिश शाळेसाठी आलेली होती. तर मग 2,500 पदांसाठी आता मराठी माध्यमांचे विद्यार्थी जर क्वालिफाय असतील आणि जर त्यांच्यासाठी जर ही जाहिरात आता ही जर संधी उपलब्ध होत असेल, तर मग त्यांना सुद्धा इंग्रजीचे प्राधान्यक्रम यायला पाहिजे आणि आल्यानंतरच ते प्राधान्यक्रम देऊ शकतील. त्याच्यामुळे याच्यावरती शिक्षण विभागाचा काय निर्णय येतो, शिक्षण आयुक्त याच्यावरती काय प्रेस नोट देतात की किंवा इतर कोणत्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही निर्णय देतात का, ते बघावं लागेल. आज दुपारपर्यंतची अपडेट घेऊन आपण पुढची प्रक्रिया करावी. आणि पॅनिक न होता, कोणत्याही गोष्टीचा पॅनिक न करता शांत डोक्याने विचार करा. आणि जर कोणी लॉक केलं असतील, प्रेफरन्स लॉक केले असतील, तर कदाचित त्यांच्यासाठी ती सुधारण्याची संधी सुद्धा शिक्षण विभाग देतं का, हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. आणि या सगळ्याच गोष्टीचा जर आपण पाठपुरावा जर केला किंवा मागोवा बघितला, तर शिक्षक भरतीमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी कालही एक मेसेज केला होता
की कोणीही लवकर घाई करू नका, गडबड करू नका. कारण उद्या रविवार आहे आणि रविवारी शिक्षण आयुक्त कार्यालय कदाचित बंद असेल, पण आज शनिवारी दुसरा शनिवार असताना सुद्धा कदाचित ते सुरू राहून त्यांचं वर्किंग सुरू असेल. त्याच्यामुळे थोडं एक दिवस वेळ काढून तुम्ही ह्या गोष्टीसाठी विचार करतायत आणि आपला पसंतीक्रम देतायत, तर अजून विचार करा. अजून पसंतीक्रम देताना थोडा वेळ तुम्ही थांबू शकता का? शिक्षण विभागाचं यावरती काय स्पष्टीकरण येतं, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. मित्रांनो, विचार करताना ही जी बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे, याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट अशी नमूद करण्यात आलेली आहे की ही जी 1 ते 5 पर्यंतची जी सेमी इंग्लिशवरती नियुक्ती होणार होती, त्या 1 ते 5 पर्यंतच्या सेमी इंग्रजीवरती होणाऱ्या नियुक्तीसाठी हे प्राधान्यक्रम देण्यात यावे. म्हणजे डी.एड झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही बातमी आहे. बी.एड वाल्यांसाठी त्याबद्दल काही अपडेट येते का तेही बघावं लागेल. आणि गुणवत्ते आणि मेरिटनुसारच, मग तो मराठी माध्यमाचा विद्यार्थी असो की इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी असो, तो गुणवत्तेवरतीच समोर जावा, अशी सुद्धा मागणी या पत्रातून करण्यात आली होती. तर आता याबाबत काय स्पष्टता येते, काय अधिकचं स्पष्टीकरण आपल्याला शिक्षण विभागाकडनं मिळतंय का, न्यूज बुलेटिनद्वारे किंवा इतर काही गोष्टीतून आपल्याला काही प्रश्न जे आपल्या मनात तयार झाले त्या प्रश्नांची कशा प्रकारे उत्तरं देता येतील, किंवा आम्हाला दिवसभरात मिळणाऱ्या माहितीमधून मी संध्याकाळी लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती तर कळवणारच आहे. पण तोपर्यंत थोडे वेळ वाट बघा, वेळ काढा आणि तुम्ही ही माहिती घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि मी दिलेली माहिती जर तुम्हाला कामाची वाटत असेल, तुमच्या कामाची जर ही माहिती असेल, तर ही सगळ्या अभियोग्यताधारकांच्या कामाची माहिती आहे. म्हणून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. आणि आपण जर माझ्यावरती विश्वास ठेवत असाल तर मी या कमेंट बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पेस्ट करत आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन होऊ शकता. धन्यवाद.